दोन टप्पे घेतलेत, क्षेत्ररक्षक पोहोचतायत आणि शर्थीचे प्रयत्न पाहायला मिळाले सीमारेषेनजीक. लाजवाब क्षेत्ररक्षण आणि रनआउटची अपॉर्च्युनिटी देखील क्रिएट झाली होती. सोपी संधी रनआउटची. मिक्सअप पहिल्याच बॉलवरती पाहायला मिळालंय आणि फलंदाज क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचले, तिथे बॉलला गॅदर करू शकले नाहीत विकेट किपर. आणि 3 धावा पहिल्याच बॉलवरती प्राप्त होतील. 3 धावेने मात्र या डावाला सुरुवात झाली. पहिल्याच बॉलवरती अनेक खेळाचे पैलू आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रिकेटचा खेळ आहे, या खेळामध्ये अनेक पैलू असतात, ते पहिल्याच बॉलवरती पाहायला मिळालेत. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस बॅकफुटला गेलेत, बॉलला दिशा दिली आहे. बिटवीन कव्हर अँड पॉइंट्स बॉल निघालाय, क्षेत्ररक्षक धावतायत आणि हा बॉल जाईल सीमारेषे पार. क्रिकेटचा क्लास. बॉल जाईल सीमारेषे पार, चौकार. अनिकेत आणि रोहित दोन्ही बॅटर मार्क ऑफ झालेत. पहिल्या बॉलवरती तिहेरी धाव, दुसऱ्या बॉलवरती चौकार आपण पाहिला रोहित यांच्या बॅटमधून. 7 धावा धावपलकावरती आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती मिलिंद आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल सरळ बॅटने. वाव, व्हाट अ शॉट दॅट इज. क्रिकेटचा क्लास पाहायला मिळालाय आणि बॉलला पाठवले सीमारेषे पार. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चौकार. अप्रतिम. लागला आणि रोहित यांची खेळी संपुष्टात आली आहे. पहिली विकेट. सुमित नवीन बॅटर मैदानावरती दाखल होते. क्रमांक 3 वरती धावपलकावरती धावा आहेत 21-21. चला डिले करू नका, टाइमर सुरू आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण थोडंसं सहकार्य करणं गरजेचं आहे. 21 धावपलकावरती अप्रतिम बॅटिंग रोहित यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. षटक क्रमांक 1चा खेळ संपलाय 21-1. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली. पुन्हा एकदा बॅक फुटला गेलेत. स्क्वेअर कटचा फटका. बॉल जाईल सीमारेषे पार. पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार. 4 धावा.
अप्रतिम बॅटिंग पुन्हा एकदा पाहायला मिळते. अनिकेत यांच्या बॅटमधून चौकार आलाय आणि मोमेंटम जे आहे ते मात्र कायम ठेवताना पाहायला मिळते. बॅटिंग करणारी टीम खूप चांगली सुरुवात पाहायला मिळाली जानुमान बेलपाडा संघाची. सागर गोलंदाजी ट्रॅकवरती. पुढचा बॉल शपल लाईन मध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न झालाय. मोठा फटका जरूर खेळायचा होता. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची इथे मात्र सांगता होती. सरळ बॅटने जेव्हा जेव्हा खेळण्याचा प्रयत्न या मैदानावरती झालाय तेव्हा तेव्हा धावा पाहायला मिळाल्यात, परंतु आडव्या बॅटने आतापर्यंत यश मिळालं नाहीये जे हनुमान बेलपाडा संघाला. रोहित जोपर्यंत सरळ बॅटने खेळले तोपर्यंत चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली, परंतु आडव्या बॅटने आतापर्यंत तेवढं यश आलेलं पाहायला मिळालं नाहीये. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहेत. स्लोवर वन कमी गतीने बॉल टाकलाय. पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक सरळ त्यांना शोधलाय. सॉफ्ट डिस्मिसल इन द एंड. फसवा चेंडू पाहायला मिळालाय आणि इथे पुन्हा एकदा विकेट आली आहे. फलंदाज बाद. चला नवीन मॅटर पलकावरती आहे. 25 लास्ट ऑफ द 2 विकेट. 25 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. चांगली सुरुवात, परंतु तदनंतर मात्र एका पाठीमागून एक विकेट. 21 धाव्यांवरती पहिली विकेट आली, 25 धाव्यांवरती दुसरी आली, म्हणजे 4 धाव्यांच्या फरकामध्ये 2 विकेट इथे मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमने गमावल्यात. आणि आता मात्र ओपनिंग तंबूच्या आसऱ्याला परतले गेलेत. सुमित आणि राहुल या जोडीवरती जबाबदारी आहे. पहिल्याच बॉलवरती स्विच हिट अटेम्प्ट केलाय, परंतु तिथे कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. प्रीडिटरमाइन फटका असतो. बॉल येण्या अगोदर या फटक्याचं नियोजन तुम्हाला करावं लागतं. प्रीडिटरमाइन या शब्दाचा अर्थच तो होतो की बॉल येण्याच्या अगोदर तुम्हाला या फटक्याचं नियोजन करावं लागतं. इथे मात्र बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला नाही. लगा तो आबाद नाही तो बरबाद, ते चित्र पाहायला मिळाले. डॉट बॉल. यावेळेस देखील स्विच हिट करण्याचा प्रयत्न, कमी गतीने हा देखील बॉल टाकलाय आणि आत येऊन खेळण्याचा प्रयत्न. सुरुवात दमदार, परंतु आता मात्र पुनरागमन देखील केलंय कृपा 11 पालेगाव संघाने. कमालीची गोलंदाजी सेकंड ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवरती चौकाराला, दुसरा बॉल डॉट, त्यानंतर विकेट आणि पुन्हा एकदा डॉट बॉलची मालिक आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या बॉलमध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी, परंतु आता मात्र गोलंदाजी करणारी टीम देखील पुनरागमन करते. क्रिकेट हा पुनरागमनाचा खेळ आहे. चला ऑलरेडी 9 मिनिटं झालेली आहेत. क्षेत्ररक्षण करणारी टीम, आपण टायमरकडे देखील लक्ष असू द्या. थोडीशी घाई त्या अनुषंगाने आपण करायचे. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावपलकावरती धावा आहेत 25. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सुमित आणि राहुल ही जोडी मैदानावरती आहे. आणि टीम मीटिंग जास्ती वेळ करू नका, अदरवाईज ते तुम्हाला पेनल्टीच्या दिशेने घेऊन जाईल, याची देखील नोंद आपण करून घ्या. चला षटक क्रमांक 3 साठी आपण लगेच तयारी करायची. संतोष थोरवे गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झाले षटक क्रमांक 3 साठी. सुमित आपण पाहतो स्ट्राइक एंड वरती सज्ज झालेत. काय सुरुवात केली होती फलंदाज रोहित यांनी, परंतु आता बॅकफूट वरती सध्याच्या घडीला हनुमान बेलपाडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होती. चला खरं तर षटक क्रमांक 3 खूप महत्वाचं असेल या सामन्याच्या दृष्टीने. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, आखू टप्प्याचा बॉल आणि त्या संतोष यांच्यावरती आक्रमण झाले. पहिल्या बॉलवरती षटकार लगावलाय फलंदाज सुमित यांनी. षटकारानं आपलं खातं खोलतायत. पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र वाईड बॉलची घोषणा पंचांना केली. अवांतर धाव या ठिकाणी प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 32 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा शरीरापासून अँगलनं बॉल दूर जाताना पाहायला मिळाला. पहिला बॉल अक्कू टप्प्याचा, त्यानंतर मात्र खरं तर आपण पाहतोय पुनरागमन केले. बऱ्याच वेळा ठेस लागल्यावरती माणसाला शहाणपण सुचतं आणि ते चित्र मैदानावरती देखील पाहायला मिळालंय. पहिल्या बॉलवर अक्कू टप्प्याचा होता, त्यावरती षटकार लागल्यानंतर खरं तर आपण पाहतो शरीरापासून बॉलला दूर ठेवण्याची रणनीती आपल्याला पाहायला मिळाली गोलंदाजाची. एक बॉल त्यामध्ये वाईड आला, परंतु आपल्या रणनीतीवरती प्लॅनवरती गोलंदाज कायम पाहायला मिळत आहेत.
गोलंदाजी ट्रॅकवरती संतोष थोरवे. बॅटिंगसाठी सुमित. यावेळेस बॅटचं एज लागलंय. शॉट फाईनल क्षेत्रामध्ये बॉल पोहोचलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. चूक होणार नाहीये. आणखी एक विकेट. फलंदाज बाद. चला विनंती नवीन बॅटर आपण देखील सहकार्य करायचं. आपण देखील थोडंसं पटकन मैदानामध्ये उतरा. आज थोडीशी विलंबाने सुरुवात झालेली आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय श्री जयेश अनंत ठाकरे साहेब, ग्रामपंचायत सदस्य कान्होळ, आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला ट्रॉफी सौजन्य मिळाले. त्यांच्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तिसरा धक्का लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला. धावफलकावरती धावा आहेत 32 धावा. पुढचा बॉल. यावेळेस देखील स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आहे. बॉल चाललाय अगदी गली रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला रोखतील तोपर्यंत मिळेल एक धाव आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 33 धावा धावफलकावरती. 33 रन्स. लॉस ऑफ द 3 विकेट. सुरुवात दमदार केली होती. पहिल्या षटकामध्ये तब्बल 21 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर सागर यांचं 4 धावांचे षटक आणि याही षटकामध्ये गोलंदाजी दमदार पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज संतोष थोरवे गोलंदाजी ट्रॅकवरती. पुढचा बॉल सरळ बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न आहे. बॅट आणि बॉलच्या मध्ये संपर्क होत नाहीये. मैदानावरती राहुल आणि हर्षल ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या एजला बॉल लागलाय आणि बॉल चाललाय शॉर्ट फाईनल क्षेत्रामध्ये. बॅटच्या आतल्या एजला लागून एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल आणि धावफलकावरती धावा आहेत 34 धावा धावफलकावरती आहेत. 34 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 34 धावा धावफलकावरती आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय. सुरुवात दमदार केली होती बॅटिंग करणाऱ्या टीमने, परंतु आता थोडंसं बॅकफूटवरती ते जाताना पाहायला मिळत आहेत. आर्यन स्पोर्ट टेंबरे आणि जय भोजेश्वर साई वालिवली दोन्ही संघाचे संघनायक, आपल्याला विनंती आहे आपण टॉससाठी या ठिकाणी उपस्थित राहायचे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस संपन्न केला जाईल. आर्यन स्पोर्ट टेंबरे आणि जय भोजेश्वर साई वालिवली दोन्ही संघाचे संघनायक, आपल्याला विनंती आहे आपण या ठिकाणी टॉससाठी उपस्थित राहायचे. चला टीम मीटिंग थोडीशी कमी वेळ करा. क्षेत्ररक्षण करणारी टीम टायमर सुरू आहे, त्याची देखील नोंद आपण करून घ्या. चला आता डाव सावरावं लागेल. राहुल आणि हर्षल ही जोडी मैदानावरती आहे. डाव सावरण्याची आवश्यकता आहे. आतापर्यंत दोघांना लय सापडलेली नाही आहे. जी लय खरं तर फलंदाज रोहित यांना सापडली, अनिकेत यांना सापडली. सुमित यांनी देखील एक षटकार लगावला होता, ते देखील बाद झालेत आणि अनिकेत यांच्या 7 धावा पाहायला मिळतील. रोहित यांच्या कमी बॉलमध्ये 18 धावा, सुमित यांच्या 6 धावा आणि धावफलक जाऊन पोहोचले 34 धावा धावफलकावरती आहेत. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्या. सेकंड ओव्हरमध्ये केवळ 4 धावा आणि षटक क्रमांक 3 मध्ये धावा आल्यात 9. एक विकेट प्रत्येक षटकामध्ये आले आणि आता षटक क्रमांक 4 ला सुरुवात होते. गोलंदाजी ट्रॅकवरती सागर दाखल झालेत. पहिल्याच बॉलवरती आक्रमण. मिड विकेट क्षेत्रामध्ये खूप दूरवरती या बॉलला पाठवलंय. जा आणि शोधुराना ठोकलाय गगनचुंबी षटकार. पिकअप शॉट पाहायला मिळाला. पहिलाच बॉल लेंथ अगदी पुढे होती आणि त्या बॉलवरती आक्रमण तुम्हाला पाहायला मिळालंय. कमालीचा फटका राहुल सोमणे यांच्या बॅटमधून देखील पाहायला मिळालाय. खरं तर क्रिकेटचा खेळ आहे आणि या खेळामध्ये तुम्हाला केव्हाही पुनरागमन करण्याची संधी मिळते. षटक क्रमांक 4 ची सुरुवात षटकारानं झाली आणि षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 40. सन्मान्य श्रीमान सूरजजी दवणे साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पुन्हा एकदा सागर पाहायला मिळत आहेत, ज्यांच्या पहिल्या बॉलवरती आक्रमण केलंय. राहुल सोमणे यांच्या बॅटमधून दमदार षटकार पाहायला मिळालाय. दमदार सुरुवात या षटकाची पाहायला मिळते.
राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र शपल लाईन मध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न, हवाईत बॉल गेलाय, क्षेत्ररक्षक बॉल खाली पोहोचताय, झेल ड्रॉप. राहुल सोमण्यांना जीवनदान तर मिळालंय आणि इथे दुसरी धाव रिस्क सोबत रिवॉर्ड देखील मिळालाय. 2 धावा इथे पूर्ण करतायत. झेल तर सुटलाय आणि 2 धावा देखील मिळाल्यात. राहुल सोमणे यांनी आक्रमक सुरुवात करण्याचा निर्णय मात्र षटक क्रमांक 4 मध्ये घेतलाय आणि सुरुवात मात्र दमदार केली आहे. स्वतःला सांगतायत शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. ती सुरुवात पाहायला मिळाली आहे बॅटिंग करणाऱ्या राहुल सोमणे यांची या षटकामध्ये. 42 धावा धावपलकावरती आहेत. यावेळेस देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये हवेत बॉल, क्षेत्ररक्षक जरूर बॉलच्या दिशेने गेलेत आणि बॅकअप साठी देखील क्षेत्ररक्षक येत आहेत, परंतु हा बॉल जाईल सीमारेच्या दिशेने. राहुल सोमणे यांना नशिबाची साथ मिळाली आहे. बॉल जाईल सीमारेषे पार. चौकार. चौकाराच्या मदतीने धावपलक पुढे जाईल. 46 धावा धावपलकावरती आहेत. 46 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. असं म्हणतात ना, जो उडने का शौक रखते है वो गिरने का खौफ कभी नहीं रखते. राहुल सोमणे मैदानावरती आक्रमक बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. स्वतःला सांगतायत शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. शर्यतीचे प्रयत्न मैदानावरती सुरू आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा सागर. पुढचा बॉल बॅकफुटला गेलेत. यावेळेस मात्र कमालीचा फटका, खराब क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळालं. एक धाव तर पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू होता, परंतु रोखलंय राहुलने. हर्षलला सांगितलं तुम्ही स्ट्राईक वरती राहा. एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 47 धावा धावपलकावरती आहेत. सागर थोरवे यांच्यावरती थोडंसं आक्रमण पुन्हा एकदा पाहायला मिळालंय. पुनरागमन या खेळामध्ये खेळाचा महत्वाचा पैलू आहे. पुनरागमन इथे मात्र झालेलं पाहायला मिळालंय आणि धावफलकावरती धावा आहेत 47 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती सागर थोरवे, तर बॅटिंगसाठी हर्षल. फुलटॉस बॉल होता, लाईन मिस केली. बॅटरनं संधी होती बॅटरकडं, परंतु लाईन मिस केली. 22च्या माध्यमातून एकेरी धाव. पहा क्रिकेटमध्ये कधी कधी फुलटॉस देखील मिस होऊ शकतो, ही देखील परिस्थिती पाहायला मिळाली. एका धावेने धावफलक पुढे जाईल. एक धाव 22ची आली आणि 48 धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंगसाठी पुन्हा एकदा राहुल सोमणे सज्ज होत आहेत, तर गोलंदाजी ट्रॅकवरती सागर थोरवे. यावेळेस मात्र वेल लेफ्ट केलाय बॉलला आणि वाईट बॉलची घोषणा पंचाने केली. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 49 धावा धावफलकावरती आहेत. काचकोली गावचे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय दशरथदादा देसले यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. यावेळेस देखील वेल लेफ्ट केले. या देखील बॉलला वाईट बॉलची घोषणा पुन्हा एकदा पंचाने केली आहे आणि बॅटिंग करणारी टीम 50 अप झाली आहे. 50 धावा धावफलकावरती आहेत. जय हनुमान बेलपाडा संघाच्या सुरुवात दमदार केली. पहिल्या षटकामध्ये रोहित यांनी कमालीची बॅटिंग केली. तब्बल 21 धावा आल्या. अनिकेत आणि रोहित या जोडीने सुरुवात दमदार केली आणि तदनंतर आता 50 धावेंपर्यंत हा प्रवास झालेला पाहायला मिळाला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमचा. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा हवेत बॉल जातोय. क्षेत्ररक्षकापासून दूर हा बॉल राहतोय. एक धाव पूर्ण झाली आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 51 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 4चा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 51. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 51 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 51 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 51 धावा धावफलकावरती. चला 4 षटकांसाठी 20 मिनिटं लागलेली आहेत. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण थोडीशी घाई करायची विनंती आहे. चला स्पीडअप करा. टीम मीटिंग नको आहे आज. खरं तर ओपन ग्रामीणच्या टीम आपल्या मैदानावरती खेळताना पाहायला मिळतील आणि सर्वांनी खरं तर हेच भाकीत वर्तवलंय की आज थोडासा खेळ पटापट होईल. ग्रामीण तुलनेच्या टीमेमध्ये ओपन ग्रामीणच्या टीमा थोड्याशा फास्ट खेळतील. चला थोडी घाई करा ही विनंती आहे. सन्मान्य श्रीमान नारायणजी भोईर साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आलेल्या सर्वच मान्यवर अतिथी गणांचे या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चला टॉस साठी यायचं. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस केला जाईल. आर्यन स्पोर्ट टेमरे आणि जय भोजेश्वर साई वालिवली. चला आपण लगेच रिपोर्टिंग करायचंय विनंती आहे दोन्ही संघांच्या संघनायकांना. मनीष कोळेकर गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. टेनिस क्रिकेट विश्वातील धुरंधर खेळाडू आहेत मनीष कोळेकर आणि सध्या आपण त्यांना गोलंदाजी ट्रॅकवरती पाहतोय. बॅटिंगसाठी राहुल सोमणे. यावेळेस मात्र बिहाइंड द विकेट बॉल चाललाय. धावेची संधी आणि इवन बाउन्स तुम्हाला पाहायला मिळाल तिथे. एक धाव 22च्या माध्यमातून पूर्ण होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 52 धावा धावफलकावरती. 52 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. बॅटिंग
साठी हर्षल स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. लॉफ्ट केलाय, कमालीचा फटका काऊ फैजला बॉलला फेकून दिलाय. बॉल जाईल सीमारेषे पार. हर्षल यांच्या बॅट मधून हा बॉल जाईल षटकाराकरता. 58 धावा धावपलकावरती आहेत. हर्षल हरड हार्ड बॅटिंग करतायत मैदानावरती. ज्यावेळेस देखील ऑन साईडला हा फटका बॅकफुटला जात असताना आपण पाहिला. स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल चाललाय. आणखी एक धाव घेण्याचा प्रयत्न होता. एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 59 धावा धावपलकावरती आहेत. सन्मानित श्रीमान दशरथजी गोपाळ देसले साहेब मुक्काम पोस्ट काचकोली यांच्या माध्यमातून या स्पर्धेला सप्रेम मेड देखील प्राप्त झाली आहे. त्यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनापासून आभार. यावेळेस देखील लाफ केलाय. हवेत बॉल, क्षेत्ररक्षक बनतील दर्शक आणि हा देखील बॉल जाईल सीमारेषे पार. षटकार मनीष कोळेकर यांच्यावरती करतायत आक्रमण. राहुल सोमने डावाला फिनिशिंग टच देत आहेत. हर्षल देखील त्यांना साथ देत आहेत. आवश्यकता होती धावेंची आणि धावा मैदानावरती येताना पाहायला मिळत आहेत. 65 धावा धावपलकावरती आहेत. 65 लास्ट ऑफ द 3 विकेट. मधल्या काळात थोडेसे साचपडत खेळले परंतु अंतिम षटकामध्ये आक्रमक बॅटिंग पाहायला मिळते. ऑफ्टमच्या बाहेर शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, हिटिंग आर्कच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न बॉलला झालाय परंतु वाईडच्या माध्यमातून आणखी एक अतिरिक्त धाव प्राप्त होईल. अतिरिक्त धावेने धावपलक पुढे जाईल. 66 धावा धावपलकावरती. 66 लास्ट ऑफ द 3 विकेट. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. आणखी एक बॉल इथे मात्र डॉट येताना पाहायला मिळतोय. अंतिम षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. आतापर्यंत धावपलकावरती धावा आहेत 66. 66 लास्ट ऑफ द 3 विकेट. यावेळेस समरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. बॉल थोडासा खाली राहिलाय आणि एका धावेचा प्रयत्न झालाय. एका धावेने दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती सुरू आहे. एक धाव आणि फलंदाज रनआउट देखील आहेत. तर सन्मान्य श्रीमान दशरथजी देसले साहेबांकडून जे आर्थिक सहकार्य आम्हाला मिळालं त्यासाठी कमिटीच्या माध्यमातून लकी ड्रॉचं एक कुपन देखील त्यांना आपण देतोय. म्हणजे या स्पर्धेमध्ये देण्यासोबत खरं तर आपल्याला काहीतरी मिळणार देखील, रिटर्न गिफ्ट देखील आहे. आणि हे खरं तर आम्ही आणि लकी ड्रॉचे देखील प्राईज आहेत. त्याच्यामध्ये फ्रीज आहे, सायकल आहेत, कूलर आहे, त्यानंतर इंडक्शन आहे, सध्या त्याची खूप गरज आहे सर्वांना, मिक्सर आहे, त्यानंतर आयर्न इस्त्री असते ती इस्त्री आहे आणि थर्मास. हे सर्व लकी ड्रॉच्या माध्यमातून मिळणार आहे. आणि सन्माननीय दशरथजी देसले साहेबांना आपण लकी ड्रॉचं एक कुपन या स्पर्धेच्या माध्यमातून सुपूर्द करतोय. सन्माननीय बंडीदादा यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण दशरथजी देसले साहेबांना हे कुपन सुपूर्द करायचे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस देखील संपन्न करणार आहोत. सन्मान्य श्रीमान दशरथजी देसले साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. चला संघनायक विनंती आहे आपण टॉससाठी उपस्थित राहायचंय. आर्यन स्पोर्ट टेंबरे आणि जय भोजेश्वर साई वालिवली दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी उपस्थित राहायचंय आपल्याला विनंती आहे. आणि खरं तर खेळाच्या पूर्वार्धामध्ये तुम्ही मला म्हणजे तुषार शिंदेला ऐकलं आणि खेळाच्या उत्तरार्धामध्ये मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे जवळचे मित्र आणि अतिशय उत्तम आणि तंत्रशुद्ध समालोचक सन्माननीय दीपवीर बिराडे सरांकडे आपण खेळाच्या उत्तरार्धामध्ये जाणार आहोत. धन्यवाद. टेंबरे संघाने टॉस जिंकले. निर्णय टेंबरेकर, विलंब लागेल का थोडा? आर्यन स्पोर्ट टेंबरे फिल्डिंग. चला विनंती. धन्यवाद. आर्यन स्पोर्ट टेंबरे संघाने टॉस जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षक त्यांनी निवडले. चला सन्माननीय दीपकजी आपण या.
अनेक अनेक धन्यवाद तुषार शिंदे सर. सर्व उपस्थितांचं मनपूर्वक हार्दिक ससेने सरचे स्वागत. क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय जनमान मित्रमंडळ कान्होल आणि त्या सोबतीनं ग्रामस्थ मंडळ कान्होल आयोजित स्वर्गीय रुपेशदादा कंटे यांच्या स्मृती प्रित्यर्थ आम्ही कान्होलकर चषकाचे भव्यदिव्य आयोजन. आजची क्रीडा स्पर्धेची निर्णायक 5वी रजनी 5व्या रजनीतील पहिल्या फेरीतील हा पहिला सामना सध्या सुरू आहे. कापरी सद्दी क्रिकेट संघ पालेगाव आणि त्यांच्या विरोधात जनमान बेलपाडा. अंबरनाथ परिसरातील कापरी सिद्धी क्रिकेट संघ पालेगाव जो संघ फार दूरवरचा प्रवास करून या स्पर्धेत खरं तर आज दाखल झालेला आहे. लेट रिपोर्टिंग या टीमची झाली, त्याच कारणासह मॅनेजमेंट कमिटीनं या टीमला 2 बॉलची पॅनल्टी डिक्लेअर केलेली आहे. सदुसष्ट धावा बनल्या गेल्या. 68चं टार्गेट आहे. बॉल चेकिंग ऑथॉरिटी फक्त पंचांनात असेल. मुख्य पंचांच्या भूमिकेत सध्या आपण बघत आहोत विराट सर, स्कुर्ले गंभारच्या भूमिकेत प्रवीण विशे सर, तर टीम टेनक्रिक लाईव्ह या वाहिनीच्या वतीनं 3 कॅमेऱ्याच्या स्पर्धेचं टेलिकास्ट सुरू झालेलं आहे. गेम इज ऑन. मोठं टार्गेट सेट झालं आहे. आघाडीसाठी टेरेस क्रिकेट जगतातील मिस्टर 360 म्हणून ज्याला संबोधलं जातं मिस्टर मनीष कोळेकर अर्थातच पांड्या आणि त्याची सोबत देतोय सलामीसाठी अजय, गोलंदाजीसाठी राहुल. गेम इज ऑन. पहिला बॉल निघालाय तो थेट गाईडलाईनला बीट करत एसटी रक्षकाच्या दिशेनं. पहिल्या बॉलवर एक्स्ट्रा रनचा सिग्नल आलाय. मिळते येते एक एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्रा धावेसोबत 68 धावेचं मोठं टार्गेट चेस डाऊन करत असताना दुसऱ्या सत्रात सध्या डाव सुरू झालाय तो कापरी सिद्धी क्रिकेट संघ पालेगाव क्रिकेट संघाचा. बॅकफुटवर गेले, कट केला बॉल. वीरेंद्र सेवाग स्टाईल स्क्वेअर कटचा देखना लाजवाब नजाकत बरा फटका. टिपिकल मनीष कोलेकर स्टाईल या डावाला केली आहे सुरुवात. बॉल काढलाय बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आम्ही कान्होलकर चषक चौकार. या चौकारासोबत मनीष कोळेकर अर्थातच पांड्यांचं वैयक्तिक खातं खुलं होते, तर सांघिक धावफलक मात्र मार्गस होत आहे. कापरी सिद्धी क्रिकेट संघ पालेगाव या टीमचं 5 ऑन बोर्ड. 5 धावा सध्या धावफलकावर. टॉपेज बॉल बेत शॉट फालेगला. फिल्डर थोडे दूर राहिले, बॉल बसून पोचू शकले नाही. स्लोअर वन टाकला होता राहुल सोमनेनं. स्वीप करण्याचा प्रयत्न होता चेंडू बॅटचा, हवा तसा संपर्क घडला नव्हता, मात्र क्षेत्ररक्षकापर्यंत बॉल पोहोचला नाही. एक सिंगल धाव तोपर्यंत सहजरित्या मिळताना दिसते आणि या सिंगल धावेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 6 ऑन बोर्ड. 6 धावा याचबरोबर धावफलकावरती. ऑलरेडी 2 बॉल पॅनल्टी आहे, त्याच कारणाचं प्लॅनिंग आणि त्याचं प्रॉपर एक्झिक्युशन करावं लागेल टीम कापरी सिद्धी क्रिकेट संघ पालेगावला. सिंगलना स्ट्राईक रोटेट अजयकडे. आता स्ट्राईक लाईन पाहावी लागेल. यासाठी चांगला बॉल नाहीये, पंच तेच कन्फर्म करतायत. लेट पण थेट डाटा वाईटचा सिग्नल आलेला आहे. या षटकातली दुसरी एक्स्ट्रा धाव सध्या बहाल करत असताना आपण बघत आहोत गोलंदाज राहुल सोमनेला. व्यावसायिक क्रिकेटचा या खेळाडूकडे देखील भरपूर फार अनुभव आहे, मात्र आता महत्त्वाच्या सामन्यात तो टीम जनमान बेलपाडासाठी राहुल सोमनेला मार्गी लावावा लागेल. बॅकफुटवर गेले, ड्राईव्ह केला डीपमध्ये. कव्हर्सला फिल्डर उपस्थित आहेत. एक सिंगल मिसफिल्ड जरूर झाली होती. सेकंडसाठी चान्स घेण्याचा प्रयत्न सुरू होता अजयचा, मात्र मनीषनं नकार दिलेला आहे. मिळेल ते एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 8 ऑन बोर्ड. 8 धावा याचबरोबर स्कोर बोर्डवर. मनीष कोलेकरची इनिंग या मॅच मध्ये इम्पॉर्टंट असेल टीम पालेच्या दृष्टिकोनातून. जाऊ दिला बॉल. लाईन इथे देखील खराब आहे. 1 मोर वाईड. आणखीन एक एक्स्ट्रा रन. या षटकातला आय थिंक जवळजवळ आता 3रा वाईड बॉल टाकलाय तो गोलंदाज राहुल सोमनेनं. क्रिकेटचा सी फॉर कंट्रोल नियंत्रण गरजेचं असतं आणि सध्या त्याचा स्पष्ट अभाव आपण बघत आहोत. मिळेल ते आणखीन एक एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्रा धावेचे सध्या स्कोर 9 ऑन बोर्ड. 9 धावा धावफलकावरती. संघनायक रोहित हरड सध्या थोडीच राहुल सोमने आणि त्या सोबतीनं टीम जनमान बेलपाडाकडून डॉट बॉल. सध्या धावा स्थिर 9. स्टील 2 टू गो. आता लाईन पाहावी लागेल. इट इज व्हाईट बॉल. ऑफटमच्या बाहेर शफल झाले होते. बॅट्समनला फॉलो करण्याचा प्रयत्न होता, पण गाईडलाईन पुन्हा एकदा भेदली येते. राहुल सोमनेनं 4था वाईड बॉल या षटकातला टाकलेला आहे. एक्स्ट्रा धावा तुम्ही खर्च करतायत आणि त्याच कारणासह
एक्स्ट्रा धावा आता तुमच्यासाठी चिंताग्रस्त होऊ शकतात. या धाबांवरती रोख लावावी लागेल. पुन्हा एकदा एंड आता चेंज केला तो राहुलला. राऊंड विकेट येणं तो पसंत करतोय. स्कोर सध्या आपण बघत आहोत 10 ऑन बोर्ड. पॉवर प्लेचं पहिलं षटक सध्या मार्गस्थ असताना यावेळेला फॉलिंग स्वीपचा प्रयत्न. लाऊड अपील, स्ट्रॉंग अपील, मात्र पंचांचा स्पष्ट नकार आलेला आहे. 5 फिल्डर फ्रेम मध्ये आले होते. लाऊड अपील, लाऊड शाउट, मात्र पंचांची अधिकृत स्वीकृती, अधिकृत मान्यता आली नाही. डॉट बॉलनं केले कमबॅक. पुनश्च एकदा गोलंदाज राहुल सोमनेनं. वाईट नंतर डॉट बॉल, जणू काही हा क्रम सध्या षटकात सुरू आहे. धावा सध्या स्थिर आपण बघत आहोत 10 ऑन बोर्ड. याचबरोबर 10 धावा सध्या स्कोर बोर्डवर. स्टील 1 टू गो. लाईन खराब आहे. इट इज व्हाईट बॉल. आणखीन एक एक्स्ट्रा धाव सध्या बहाल करत असताना आपण बघत आहोत गोलंदाज राहुलला. सूरजजी दवणे यांच्या वतीनं नेहमी स्पर्धा असो, प्रत्येक वेळेला आर्थिक सहाय्य आमच्या संयोजक समितीला लाभत असतं. त्यांचं मनस्वी धन्यवाद आम्ही व्यक्त करत आहोत. वाईट नंबर 5 या षटकातला आलाय. स्कोर सध्या आपण बघत आहोत 11 ऑन बोर्ड. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल. राऊंड विकेटनं टप्पा पडल्याबरोबर रायटी बॅटरसाठी जो नॅचरल अँगल असतो, नैसर्गिक कोन असतो, त्या कोनचा वापर करत असताना आपण बघत आहोत राहुल सोमनेला. थोडी हरकत करत निघाला बॉल थेट एसटी रक्षकाच्या दिशेनं. व्हाईट डॉट, व्हाईट डॉट, व्हाईट डॉट. आणि त्याच बरोबरीत या ओव्हरची झालेली सांगता मागच्या 3 बॉलमध्ये 3 वाईट आले, 3 डॉट आले. आणि त्याच कारणासह 68चा पाठलाग सुरू असताना मात्र पहिल्या षटकात बनल्या गेल्या तर विदाऊट एनी विकेट लॉस, नाबाद बिनबाद 11 धावा टीम कापरी सिद्धी क्रिकेट संघ पालेगावकडून. आता विजयाचं समीकरण मॅचमध्ये बॉल बाकी आहेत ते 21 आणि 21 बॉलमध्ये अजूनही 57 धावेची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट आता हळूहळू वाढू लागलाय. धावफलकाचा एक वेगळा दबाव आता बनलाय आणि किंबहुना सेकंड पॉवर प्ले मध्ये आता चांगल्या वेगानं, चांगल्या गतीनं धावा बनवाव्या लागतील. गोलंदाजीसाठी पाहिलं तर अनिकेत सोमने दाखल होतात. सेकंड पॉवर प्ले फार एंड कडून सध्या षटक सुरू होते. दुसरा इट इज 22 बॉल 57 धावा. पेनल्टी 2 बॉलचीच आहे. बॉलर तयार. पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती आक्रमण केलंय, भिरकावून दिलाय बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अजय यांच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर गोलंदाज अनिकेत सोमनेचं होत आहे भव्य स्वागत. इट्स अ ह्यूज हिट, सिक्सर. कमलाकरजी कुर्ले आणि त्यासोबत संजयजी देसले दोन्ही अतिथी उपस्थित झालेत. विनंती या मंचावरती स्पर्धा आपली आणि आपल्या स्पर्धेत आपल्या माणसांचं आपलेपणानं सरसे स्वागत. या षटकारासोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत 17. फुलटॉस बॉल समोर ड्राइव्ह केला. गॅप मोठा आहे. मिड ऑफ आतमध्ये लॉंग ऑफला निघालाय बॉल. एक टप्पा घेत डीप लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अजय यांच्या बॅटमधून आता वेगानं धावा येत आहेत आणि सध्या बरसत आहेत गोलंदाज अनिकेत सोमने यांच्या विरुद्ध. आणखीन एक जबरदस्त चौकार. या चौकारासोबत पाहिलं तर सध्या संघ पुढे सरकतोय. कापरी सिद्धी क्रिकेट संघ पालेगाव टीमची टोटल सध्या धावफलकावरती पाहायला मिळते 21. 21 धावा सध्या स्कोर बोर्डवर. यावेळेला बॉल हवेत, झेलची संधी, एक्स्ट्रा कव्हर जज करतोय संघनायक रोहित हरट. बॉलच्या खाली आले, चांगलं जजमेंट. अगदी हाताच्या उजली त्या बॉलला सामावून घेतलाय. षटकाराला आला चौकार, मात्र तदनंतर आता फलंदाजाला डगआउटचा रस्ता दाखवलाय तो गोलंदाज अनिकेत सोमनेनं. पहिली विकेट पडली आहे ती या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या टीम कापरी सिद्धी क्रिकेट संघ पालेगावची. 21ला पहिला झटका. अजय परत त्यात माघारी. चला, टाइम आउट हा रूल देखील या स्पर्धेत आहे. टीम कापरी सिद्धी क्रिकेट संघ पालेगाव बॅटिंग ऑर्डर ऑलरेडी सेट असणं गरजेचं आहे. 30 सेकंडच्या आत बॅट्समन आउट झाल्यापासून तुम्हाला नवीन बॅटर मैदानात पाठवायचा आहे. नवीन बॅटर बॅटिंगसाठी दाखल होत आहेत सागर थोरवे. अजय यांचा शॉर्ट बट इफेक्टिव्ह कॅमिओ.
जो इम्पॉर्टंट होता रनचेसमध्ये. 4 चेंडूंचा सामना करत 11 धाब्याचं योगदान त्याने दिलेलं आहे. मात्र आता सागरला मनीष सोबत पांड्यासोबत चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल, कारण टार्गेट मोठं सेट झालेलं आहे आणि त्यातल्या त्यात पहिल्या विकेटसाठी 21 धाब्याची पार्टनरशिप देखील नुकताच अनिकेत सोमनेनं ब्रेक केलेले. चला, वेळ जास्त खर्च होतोय राहुल रोहित. टाइम काउंटर सुरू आहे. स्पीडअप अपेक्षित आहे. थोडी घाई करा, थोडं फास्ट क्रिकेट खेळावं लागेल. 3 फिल्डर सध्या डीपमध्ये बाउंड्री सेव्हिंग एरियात सीमांचं रक्षण करत असताना समोर लॉंग ऑन आणि ऑनसाईडला आपण बघत आहोत. डीपमध्ये मिड विकेट सेट करण्यात आलेला आहे. यावेळेला ड्राईव्ह केला बॉल लॉंग ऑफच्या फिल्डरला चेस आहे. आउटफील्ड अत्यंत वेगवान. राहुल सोमणे यांचा प्रयत्न सुरू होता, मात्र त्यांचा प्रयत्न अपयशी राहिला. निघालाय बॉल तो थेट एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक्स्ट्रा कव्हरला आलाय. एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका सागरच्या बॅटमधून येतोय. हा दमदार चौकार. या चौकारासोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत 25 धावा. यावेळेला लेंथ बॉल उजव्या एसटीच्या बाहेर टाकलाय. चांगल्या वेगाने निघालाय बॉल. ते एसटी रक्षक महेश हरड यांच्या हातामध्ये. डॉट बॉलची झाली आहे सांगता आणि त्या सोबतीनं होतोय छोटेखानी कमबॅक गोलंदाज अनिकेत सोमनेकडून. धावा सध्या स्थिर. स्कोर आपण बघत आहोत 25. संदेशजी ठाकरे यांचं शुभागमन. आपले स्वागत. बॅटची बाहेरची कडा फ्लॅशलिप मध्ये बॉल निघाला. 1 धाव हवी आहे आणि अखेर आता नकार तो पांड्याने दिलेला आहे. मात्र तिसऱ्या पंचांची मदत आता घेण्यात आलेली आहे. स्ट्रायकर एंडला सागर धाव घेण्याच्या प्रयत्नात. बाद की नाबाद, आउट की नॉट आउट, सेफ की अनसेफ, त्यासाठी आता तिसऱ्या पंचांची मदत आपल्याला घ्यावी लागेल. कंट्रोल वॉर रूम मध्ये सध्या टेलिकास्ट टीमचा सपोर्ट आपण घेत आहोत. नॉट आउट. बॅट्समन इज सेफ. ओव्हरची झाली आहे सांगता. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. 14 धावा देत एक विकेट काढलेली आहे ती गोलंदाज अनिकेत सोमनेनं. P1 मध्ये 11 धावा आल्या, P2 मध्ये आल्या 14. 2 षटकात बनलेल्या आहेत त्या 25. आता विजयाचं समीकरण मॅच मध्ये 16 चेंडू आणि 16 चेंडूत 43 धावेची आवश्यकता. कमलाकरजी कुर्ले आणि त्यासोबत संजयजी देसले यांच्या वतीने स्पर्धेसाठी आर्थिक सौजन्य आमच्या संयोजक समितीला लाभलेलं आहे. त्यांचा मनस्वी धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. दिनेशजी देसले आणि त्या समवेत अनंताजी ठाकरे. विनंती या मंचावरती आपलं स्वागत. नाव बॅक टू क्रिकेट. मनीष कोळेकर पांड्या स्ट्रायकर एंडला सेकंड स्पेल मध्ये तयार. राहुल पहिला बॉल बॅकफुटवर गेले, पूल केला, गॅप मोठा आहे. स्कोरलेक आणि मिड विकेटच्या मधोमध खेळतायत, मात्र मिळेल ते एकच धाव. सेकंडसाठी चान्स घेतला नाही. थ्रो चांगला आलेला आहे विकेट किपर एंडला. त्याच कारणास्तव एकच धाव मात्र मिळताना दिसेल. सिंगल धाबेसोबत सध्या एकूण धावसंख्या दाखल करून अंकित झाली ती 26. व्यक्तिगत 6 चेंडू 6 धाब्याचं योगदान मनीष कोळेकर यांच्या बॅटमधून. स्ट्राईक रेट जो आता या मॅच मध्ये इम्पॉर्टंट असेल. यावलेला राऊंड विकेटनं विथ द अँगल बॉल जास्त बाहेर निघाला तेच सांगतायत पंच. एक अतिरिक्त धाव आता मिळताना दिसेल आणि एक्स्ट्रा धावेसोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत 27. 27 धावा सध्या स्कोर बोर्डवर. बॉल तयार. राहुल यावलेला मिस टाइम स्ट्रोक. बॉल हवेत. स्वतः गोलंदाज जज करतोय आणि कॅच ड्रॉप. रनआउटचा चान्स बनलाय स्ट्रायकर एंडला, मात्र नॉन स्ट्रायकर एंडला तर नामी संधी होती ती गमावलेली आहे. तेलही गेलं, तुपही गेलं, हाती आलं ते धोपाटणं, अशी परिस्थिती जणू काय झाली आहे ती गोलंदाज राहुल सोमनेची. साधा सोपा सहज झेल सुटलेला आहे आणि त्यातल्या त्यात धावबादची संधी जी बनली होती ती गमावली. फार रेअरली असं घडतं राहुल सोमनेकडून, मात्र जी प्राप्त परिस्थिती ती क्रिकेटमध्ये नेहमीच तुम्हाला ॲज अ प्लेअर मान्य करावी लागते. कॅच ड्रॉप एक सिंगल. सागरला जीवनदार. आता पांड्याकडे आली आहे स्ट्राईक
आणि स्कोर सध्या आपण बघत आहोत त्या सिंगल धावे सहित 28-28. मनोजी पथारे उपस्थित झालेत. विनंती या मंचावरती आपले सरचे स्वागत आहे. शफल झाले, आता दिशा दिली आहे. लॉंगलेग कडे निघालाय बॉल. लॉंगलेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे पांड्या यांच्या बॅटमधून बऱ्याच कालावधीनंतर येतोय. धावफलकाला दिलासा देणारा हा चौकार. बालचंद्रजी दवणे यांचं नुकताच शुभागमन झालं. विनंती या मंचावरती आपले सरचे स्वागत आहे. या चौकारासोबत सध्या स्कोर 32. 32 धावा सध्या स्कोर बोर्डवर. 13 बॉल आणि अजूनही 36 धावेची आवश्यकता. बॉल तयार. राहुल यावेळेला बिहाइंड द विकेट 360 स्टाईलला खेळतायत. निघालाय बॉल तो लॉंग लेगला बाउंड्री लाईनच्या बाहेर. याच फटकेबाजीसाठी तर जाणलं जातं मनीष कोळेकर. अर्थातच पांड्याचं क्रिकेट 360 स्टाईलनं खेळतायत आणि यालाय अफलातून लाजवाब कमालीचा स्ट्रोक. षटकार. या षटकारासोबत सध्या धावफलक मात्र फ्लाय होतोय. स्कोर सध्या आपण बघत आहोत तो 38-38 धावा. आता वेगानं धावा येत आहेत. खास करून फ्रंटलाईन सीमर राहुल सोमनेला आता डॉमिनेट केलेला आहे. कालचा गोल्डन सिक्स रेटर अवी आणि त्यासोबत उपस्थित झालेत रोशनजी बांगर ज्यांच्या वतीने स्पोर्ट्स सायकल सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे. या दोन्ही अतिथींचं स्वागत आहे. बॉल तयार होतोय. राहुल यावेळेला लाईन पाहावी लागेल. गाईडलाईनच्या फारच बाहेर. आणखीन एक एक्स्ट्रा धावा. आता दबाव बनलाय गोलंदाज राहुल सुमनेवर. 2 बॉल 10 रन्स जशा बनल्या. आता पुन्हा एकदा एक्स्ट्रा धाव त्याच्या वतीने खर्च झालेली आहे. स्कोर सध्या आपण बघत आहोत या एक्स्ट्रा धावेसहित 39. 39 धावा सध्या स्कोर बोर्डवर. यावेळेला फॉलिंग स्वीपचा प्रयत्न. बॅट्समनला फॉलो केलेला आहे. खोलात टाकला होता बॉल. अधिकची गती अधिकचा वेग आणि सध्या वेगावरती स्वार होत असताना आपण बघत आहोत राहुल सोमनेला. डॉट बॉलची झाले सांगता निधव चेंडूची झाले समाप्ती. टीमची टोटल सध्या धावफलकावरती स्थिर. स्कोर सध्या 39. 39 धावा सध्या स्कोर बोर्डवर. स्टील 1 टू गो. मनीष कोळेकर पांड्या सध्या स्ट्रायकर एंडला फिल्डिंग पोझिशन मध्ये आता बदलाव करण्यात आलेले आहेत. डीपमध्ये लॉंग लेग लॅग फिल्डर सेट करण्यात आलेला आहे. त्यासोबत आपण बघत आहोत एक फिल्डर आता मिड विकेटला पुढे सरकतोय. काव फेसला एक फिल्डर आहे आणि त्याचबरोबर आपण बघत आहोत समोर लॉंग ऑफ. यावेळेला बॅकफुटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. लाईन इथे खराब आहे. व्हाईट बॉल. आणखीन एक एक्स्ट्रा धाव मात्र आता मिळताना दिसेल आणि एक्स्ट्रा धावेसहित सध्या एकूण धावसंख्या धावफलकावरती अंकित झाली आहे ती 40 ऑन बोर्ड. 40 धावा याच बरोबर सध्या स्कोर बोर्डवर. कमलाकरजी कुर्ले आणि त्या सोबतीनं संजयजी देसले यांच्या वतीनं आर्थिक सहकार्य स्पर्धेसाठी लाभलेले रिटर्न गिफ्ट लकी ड्रॉ कुपन आपण त्यांना देतोय. फुल टॉस आणि फुल टॉस वरती लगावली आहे बैठक. घुटना टेक और सिक्सर देख. कडक हिट कडक सिक्सर येतोय मनीष कोलेकर पांड्याच्या बॅट मधून. हा भव्य षटकार. षटकारानं झाले. षटकाची सांगता स्कोर बनला गेला 46. 46 धावा. आता विजयाचं समीकरण 10 चेंडू आणि 22 धावेची गरज. 10 चेंडू 22 धावा. 68चा पाठलाग सुरू आहे. या षटकात राहुल सोमनेच्या विरोधात चांगल्या वेगानं धावा आलेल्या आहेत. व्हॉट अ शॉट. पाण्याजोगा फटका होता. प्रशंसनीय फटका होता. लोवो फुलटॉसवर बरोबर बैठक लगावत असताना मनीष कोळेकर अर्थातच पांड्या पहिल्या षटकात थोडा शांत होता. दुसऱ्या षटकात त्याच्याकडे स्ट्राईक आले नाही. मात्र तिसऱ्या षटकात सध्या चांगल्या स्ट्राईक रेटने तो धावा बनवतोय. यापूर्वी चर्चा झाली होती स्ट्राईक रेट या मॅचमध्ये मॅटर करेल आणि सध्या चांगल्या स्ट्राईक रेटने धावा बनतायत. दिनेशजी देसले यांच्या वतीने स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य आमच्या संयोजक समितीला लाभलेलं आहे. त्यांचे मनस्वी धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. महेश हरड एक्सपिरियन्स कंटेंडर
अनुभवी गोलंदाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, अशा बिकट परिस्थितीत नेहमी ज्यांनी टीम बेलपाटाला सावरण्याचं काम आजवर अनेक स्पर्धांमध्ये अनेक मॅचेसमध्ये केलंय, तो गोलंदाज महेश हरड आता बॉलिंग मार्कवर दाखल होतोय. चौथं षटक सामन्याचं निर्णायक षटक. यानंतर दोन्ही टीम रेडी राहा. आर्यन स्पोर्ट्स टेंबरे आणि त्यांच्या विरोधात जय भोजेश्वर साई. पहिला बॉल पायावरती लागलाय, मागे निघाला. शॉट थर्डमॅनला डायरेक्ट हिट तर जरूर दिलाय, मात्र पॉपिंग क्रीजमध्ये रिटर्न क्रीजमध्ये पांड्या सेफली पोहोचलेले आहेत. एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेसोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत 47. 47 धावा सध्या स्कोर बोर्डवर. 9 बॉल आता मॅचमध्ये बाकी आहेत आणि 9 बॉलमध्ये विजय करतात 21 धावेची आवश्यकता. आजच्या निर्णायक 5व्या रजनीतील ओपन ग्रामीण गटातून हा पहिला सामना सध्या आपण बघत आहोत. 4 नाईटमध्ये आपण MPC मसा परिसर क्रिकेट असोसिएशनची संलग्न एकंदरीत 40 टीम्स या स्पर्धेत सहभागी झालेल्या पाहिलेल्या आहेत. तर आज ओपन ग्रामीण विभागाला मात्र सुरुवात झालेली आहे. त्यातील पहिलाच सामना ज्यामध्ये जबरदस्त बॅटल आतापर्यंत रंगलंय. जनमान बेलपाडा मुरबाड विभागातील संघर्ष त्यांच्या विरोधात अंबरनाथ बदलापूर परिसरातील कापरी सिद्ध क्रिकेट संघ पाळेगाव. यावेळेला बॅटची कडा घेत बॉल जागेवरच राहिलाय. प्लेडाऊन होता होता बचावले पांड्या. नशिबाची साथ देखील सध्या त्याला लाभली आहे. बॅटची आतली कडा घेत बॉल पायावरती आदलला. रिप्ले सध्या आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. यासाठीच मात्र यष्ट्यांवरती बॉल जाऊन आदलला नाही. लक फॅक्टर. फॉर्च्यून ऑलवेज फेवर्स अ बेव असं म्हटलं जातं आणि सध्या नशिबानं देखील पाठराखण केलेली ती पांड्याची. स्कोर 47 बनलेला आहे 47. चला वेळ जास्त खर्च झालेला आहे, थोडं स्पीडअप अपेक्षित आहे, थोडी घाई करा. यावेळेला बॅकफुटवर गेले. अपी स्क्वेअर कट. बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर उपस्थित झालेले आहेत. बॉलचा वेग थोडा बंदावला. आउटफील्डचा व्यत्यय आलेला आहे, मात्र 2 धावा रोखता येणार नाहीत. या 2 धावेसोबत सध्या धावसंख्या धावफलकावरती एकूण अंकित झाली ती सध्याच्या घडीला 49. 49 धावा. याचबरोबर धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेला हवं तसं टायमिंग करता आलं नाही. डीप मध्ये फिल्डर मात्र दूर आहेत. एक सिंगल बनली आहे. सेकंड साठी चान्स पांड्याने घेतलाय. थ्रो आता आला नाही. त्याच कारणास्तव दुसरी धाव नॉस्ट्रा करेनला घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज सागर, मात्र बाद की नाबाद त्यासाठी पुन्हा एकदा टीव्ही अंपायरची मदत आपल्याला घ्यावी लागेल. खरं तर डेंजर एंडला कॉल पांड्याचा होता, मिसफिल्ड झाली होती. फिल्डर पासून पहिल्या प्रयत्नात बॉल थोडा बाजूला गेला होता, त्याच कारणास्तव त्यानं सेकंडचा चान्स जरूर घेतला. मात्र नॉस्ट्राकर एंडला सागर सुखरूप परतले की नाही हे आता पाहायचंय. टीव्ही अंपायरची मदत सध्या आपण घेत आहोत. विथ हेल्प ऑफ टेलिकास्ट टीम. या पाहूयात एक्झॅक्टली ज्या वेळेला बेल्स डिसलॉक झाला, बॅटरची बॅट इनलाईन ट्रॅक झाली की नाही हे आता पाहायचंय. एसडी सागर धाबाद होतोय आणि नवीन बॅटर बॅटिंगसाठी संतोष थोरवे दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पांड्याकडे सध्या स्ट्राईक आहे. जमेची बाज कापरी सिद्धी क्रिकेट संघ पालेगाव क्रिकेट संघाकरता. मात्र या षटकात 4 चेंडूत एक्सपिरियन्स कंटेंडर महेश हरड यांच्या विरोधात अवघ्या 4 धावा खर्च झालेल्या आहेत. मागच्या षटकाच्या तुलनेत या षटकात इकॉनॉमिकल कामगिरी, जे कमबॅक हवं होतं, जी वापसी हवी होती, ती वापसी सध्या होत असताना आपण बघत आहोत. चला वेळ जास्त खर्च झालेला रोहित. आतापर्यंत 22 मिनिटं वापरात आणलेली आहेत. अंतिम षटकासाठी एक प्लेअर डेफिनेटली तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये ॲज अ एक्स्ट्रा प्लेअर घ्यावा लागेल. मात्र आता जास्त उशीर नको. बॉल तयार पुन्हा एकदा महेश. यावेळेला खोला टाकलाय बॉल. हेलिकॉप्टर स्टाईलला दिशा दिली आहे. मिडविकेटला फिल्डर थोडे दूर. सेकंडचा चान्स. विकेट किपर एंडला थ्रो आलाय आणि आता काम तमाम. सेलिब्रेशन बघू शकाल रोहित हरडचं. मॅचची प्राइज विकेट. मनीष कोळेकर पांड्या धावचित धाबादोर माघारी परतलाय. फलंदाज बाद. मोठा हादराव लागलाय, मोठा झटका लागलाय तो टीम कापरी सिद्धी क्रिकेट संघ पालेगावला. बिग विकेट डाऊन, बिग लॉस. बालकृष्णजी गोडांबे यांचं नुकताच क्रीडानगरीत शुभागमन झालं. विनंती या मंचावरती आपलं सरसे स्वागत आहे. प्राइज विकेट आलेली आहे, त्याच कारणासह आता थोडा दबाव हटलाय जो यापूर्वी बनला होता टीम जनमान बेलपाडा क्रिकेट संघावर.
धाव घेण्याचा नाहक प्रयत्न डीप मधून थ्रो फार सुंदर आला. बॉलवरती येणं वाकणं उचलणं फेकणं या चारही क्रिया तितक्याच झपाट्यानं करण्यात आपण यशस्वी होताना पाहिलं ते डीप मधल्या क्षेत्ररक्षकाला. क्षेत्ररक्षक विकी होते त्या ठिकाणी, ज्यानं ही धावबादची संधी निर्माण केली, किंबहुना तिचं सोनंही केलं. नवीन बॅटर हरेश बॅटिंगसाठी दाखल झालेले आहेत. पंचांकडून मात्र डेड बॉलचा सिग्नल आलेला आहे. आता मॅच मध्ये 5 बॉल बाकी आहेत आणि विजयासाठी आवश्यकता ती 17 धावेची. यावेळेला चांगला बॉल बरोबर बॅटच्या जवळून निघाला. थेट यष्टीरक्षक रोहित हरड यांच्या हातात डॉट बॉल न झाली आहे. ती ओव्हरची सांगता एंड ऑफ 4th ओव्हर. 4 षटकं संपली. 4 षटकात बनल्या गेल्या. पाठलाग सध्या 68 सुरू असताना आतापर्यंत 51, तर विजयाचं समीकरण शेवटच्या षटकात 4 चेंडू आणि आता आवश्यकता ती 17 धावेची. ऑलरेडी 2 बॉलची पॅनल्टी यापूर्वीच आपण डिक्लेअर केलेली आहे आणि एक प्लेअर देखील आता 30 सर्कलच्या आतमध्ये ॲज अ पॅनल्टी एक्स्ट्रा घ्यावा लागेल टीम जनमान बेलपाडाला, कारण 4 षटकं टाकण्यासाठी जवळजवळ आय थिंक 23 मिनिटाचा वेळ तुम्ही घेतलेला आहे. चला आता जास्त वेळ नको. राहुल, रोहित, एक एक्स्ट्रा पेअर आत घेऊन मॅच कंटिन्यू करावी लागेल. सुमित शेळके गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. सामन्याचं निर्णायक षटक, अंतिम षटक, अखेरचं षटक, निकालाचं षटक. 2 बॉलची पॅनल्टी यापूर्वी ऑफिशियली डिक्लेअर झालेले. त्याच कारणास्तव हे षटक हे 4 चेंडूंच असेल आणि त्यातल्या त्यात 17 धावेची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग अँड रेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. 4 चेंडू 17 या बनवाव्याच लागतील. 17चा खतरा सध्या या सामन्यावरती आता मंडरावतोय. संतोषकडे स्ट्राईक, सोबत त्याचे देत्यात हरेश. चला वेळ अजूनही जास्त खर्च होतोय. एक प्लेअर एक्स्ट्रा आतमध्ये तर घेतलेलाच आहे, मात्र दुसऱ्या प्लेअर घ्यायला यदा कदाचित मग ती मागणी होऊ शकते. त्याच कारणास्तव कुंपण्यांना शेत खायला नको. चला सामना लगेचच सुरू करा. बॉल तयार होतोय सुमित. 4 चेंडू 17. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर टाकलाय, चांगल्या गतीनं टाकलाय, निघालाय. ते डेस्टी रक्षक महेश हरड यांच्या हातामध्ये डॉट बॉलचे झाले सांगता. 3 चेंडू आता आवश्यकता ती 17 धावेची. कंपल्सरी चेसिंग अँड रेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. 3 चेंडूत आता 17 धावा बनवाव्याच लागतील. फुल टॉस आणि फुल टॉस वरती आता फुल टोल वसूल होतोय. पाठवलाय बॉल डीप बॅकवर्ड स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय हा संघर्षमय षटकार. फुल टॉसवर मात्र फुल टोल वसूल होतोय. निर्णायक क्षणाला 6 धावा येत आहेत आणि मॅच इज स्टील ऑन. सामना अजूनही जिवंत आहे हे सांगून देत आहेत बॅटर संतोष. या षटकारांना पुन्हा एकदा स्कोरबोर्डवर नजर टाकूयात. धावा बनलेल्या आहेत त्या 57, 57 धावा. आता विजयाचं समीकरण या मॅच मध्ये 2 चेंडू आणि आवश्यकता ती 11 धावेची. आणखीन 2 षटकार येतील का संतोष यांच्या बॅटमधून, हे देखील आता पाहायचंय. मॅच डिसायडर बॉल, या सामन्याचा निकाल घोषित करणारा चेंडू. यावेळेला कमी गतीने टाकलाय बॉल. टप्पा पडल्याबरोबर थोडी हरकत करत निघालाय तो थेट एसटी रक्षकाच्या दिशेनं. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, विविधता ही नेहमीच ओळख राहिली आहे ती गोलंदाज सुमितची आणि सध्या डॉट बॉलनं त्याच्या वतीनं होतोय कमबॅक आणि जवळजवळ सामन्याचा निकालही आता स्पष्ट झालाय. 1 चेंडू आवश्यकता 11 धावेची. लीगल बॉल, मॅच इन द फेवर ऑफ टीम जनमान बेलपाडा. शेवटचा बॉल कमी गतीने टाकलाय आणि अखेर 10 धावेनं सामना जिंकत आजच्या 5व्या रजनीतील विजयाच्या मुहूर्तमेढीला सुरुवात केली आहे ती टीम जनमान बेलपाडानं. अभिनंदन टीम जनमान बेलपाडा. टफ अँड हार्ड लक कापरी सिद्धी क्रिकेट संघ पालेगाव. चला दोन्ही टीमला विनंती आहे हँडशेक करूनच तुम्हाला मैदानाच्या बाहेर जायचंय. चला हँडशेक करा दोन्ही टीम आणि तदनंतर